नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा, येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल. रविवार ते शनिवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल. रविवारसाठी कार्ड आहे टेम्परन्स. सोमवारसाठी द एम्परर. मंगळवारसाठी द वर्ल्ड. बुधवारसाठी किंग ऑफ सॉर्ड. गुरुवारसाठी क्वीन ऑफ वॅन्ड. इथे किंग आणि क्वीन दोन्ही आले, त्यामुळे रियुनियन होणारे, तुमची शिवशक्ती संतुलित होतीये. शुक्रवारसाठी आहे द हर्मिट. आणि शनिवारसाठी स्ट्रेंथ कार्ड. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे जस्टिसचं. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड जस्टिसचं आहे. आणि हा जो न्याय आहे तो कशाबाबत मिळणार आहे, तर जी काही पैशाबाबत तुम्हाला चिंता होती, असुरक्षित भावना होती, किंवा जिथे कुठे तुम्ही खूप इन्व्हेस्टमेंट केली होती, पैसा खर्च केला होता आणि त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला कधी मिळणार ह्याची तुम्हाला प्रतीक्षा होती, याबाबत जी काही चिंता होती, तिथे तुम्हाला न्याय मिळणार आहे, स्पष्टता येणार आहे. रविवारचं कार्ड आहे टेम्परन्सचं. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही संतुलित आहात. रविवारी संयम ठेवत आहात, जे काही करत आहात त्यामध्ये धीराने पुढे जात आहात. जे तुम्हाला करायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही योग्य त्या कृती करताना दिसत आहात. आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हा एक विश्वास तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे आत्ताची तुमची स्थिती कशीही असली तरी येणाऱ्या काळात सगळं काही नीट होणार आहे ह्यावर तुमचा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळे ब्रह्मांडाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही गोष्टी करत आहात किंवा जे काही करत आहात त्यामध्ये काय निवडावं, काय करू नये हे तुम्हाला त्यामुळेच कळतंय. सोमवारसाठी द एम्पररचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःचं साम्राज्य निर्माण करत आहात, स्वतःचं काहीतरी तयार करत आहात, जिथे आत्मविश्वास आहे, अनुभव आहे तुमच्याकडे आणि इतरांना मार्गदर्शन करण्यायोग्य तुम्ही होत आहात. शिस्तीने गोष्टी करताना दिसत आहात. ही जी ऊर्जा आहे त्याच्याकडे अनुभव वगैरे आहेच, अनेक लोकांना घेऊन तो पुढे जातोय, पण शिस्तीला जास्त महत्व तुम्ही देत आहात. आणि ज्या काही गोष्टी नीट नाहीयेत तुमच्या आता, तर त्या तुम्ही ह्या सोमवारपर्यंत नीट कराल. त्याच्या पुढे कार्ड आहे द वर्ल्डचं. हे कार्ड सांगतंय की तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे, तुमचा संपर्क वाढणार आहे. जे काही साम्राज्य तुम्ही निर्माण करत आहात त्यामध्ये खूप मोठे बदल तुम्हाला दिसतील. ही दोन्ही कार्ड्स किंबहुना
ह्यातली बरीचशी कार्ड्स ही मेजर अर्केनाची आहेत. त्यामुळे ह्या आठवड्यात खूप मोठे बदल तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला दिसतील. कारण पहिलं कार्ड जे आहे ते सुद्धा टेम्परन्सचं आहे. म्हणजे आधी तुमचं संतुलन जमत नव्हतं. तुम्हाला 2 गोष्टींमध्ये जी काही कसरत होत होती, तर ती आता तुम्हाला जमतेय. ते कसं करायचं? वेळ कोणत्या गोष्टीला किती द्यायचा? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जमू लागल्या आहेत. सोमवारच्या या ऊर्जेमध्ये असं दिसतंय. म्हणजे पुढच्या आठवड्यात, ह्या आठवड्यात जी तुमची तारांबळ उडत होती किंवा ज्या गोष्टी जमत नव्हत्या, त्या पुढच्या आठवड्यात जमणार आहेत. बुधवारसाठी आहे किंग ऑफ सॉर्डचं कार्ड. हे कार्ड ह्या जस्टिसच्या कार्डच्या वर आहे. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही कृती कराल. स्पष्टता आल्यामुळे जे काही करायचं आहे, त्यात पुढे काय होणार आहे नेमकं, ह्याबाबत स्पष्टता आल्यामुळे तुम्ही पुढे कसं जायचं, काय करायचं, ह्याबाबत तुमचं चित्र स्पष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे नेमकं काय करायचं आणि त्यामुळे पुढे पुढच्या दृष्टीने पाऊल उचलणं तुम्हाला सोपं जातंय. ह्या संपूर्ण आठवड्यात तुम्ही आत्मविश्वासाने वावरत आहात. तुम्हाला तुमची ताकद कळते कारण इथे क्वीन ऑफ वँडचं पण कार्ड आहे. एका संघर्षानंतर तुम्ही ह्या पदापर्यंत येऊन पोहोचला आहात. तुमची शिवशक्ती संतुलित होत आहे. एखादी अनुभवी व्यक्ती तुम्हाला काही मदत करू शकते किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात येणं होऊ शकतं. बरीच माणसं या सगळ्याच कार्ड्समध्ये आहेत. इवन जस्टिसच्या कार्डमध्ये सुद्धा या कार्डमध्ये देवदूत आहेत. पण बाकीच्या सगळ्या कार्ड्समध्ये कोणी ना कोणी व्यक्ती दिसतेय. म्हणजे तुमचा लोकांशी संपर्क वाढतोय. अनेक लोकं तुम्हाला जोडली जातायत. त्यामुळेच प्रत्येक कार्डमध्ये कोणी ना कोणी व्यक्ती आहे. क्वीन ऑफ वँडची ही ऊर्जा सांगतेय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती इतकी शक्तिशाली झाली आहे की तिला कोणत्या स्थितीमध्ये काय करायला हवं हे कळतंय. आत्तापर्यंतचा अनुभव चांगला असल्यामुळे आता ज्या गोष्टींची आधी भीती वाटत होती किंवा आपण करू शकू का, ही शंका जी तुम्ही आधी घ्यायचात, ती ह्या आठवड्यात न घेता सकारात्मक तुम्ही राहत आहात आणि सकारात्मक दृष्टीने साहस करत आहात. द हर्मिटचं कार्ड आणि स्ट्रेंथ कार्ड, त्याच्यानंतरचं कार्ड आहे स्ट्रेंथ कार्ड. तर हे कार्ड सांगतंय हर्मिटचं की जे काही तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास करत आहात, ते तुम्हाला ह्या पदापर्यंत पोहोचवणार आहे. तो अभ्यास तुम्हाला महत्त्वाचा आहे. तो शोध तुमचा घेणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करणार आहात आणि यामुळेच मध्यावर जी कार्ड्स आहेत ती वर्ल्ड कार्ड, किंग ऑफ सॉर्ड आणि क्वीन ऑफ वँड अशी मोठी कार्ड्स आहेत. ती तुमच्या मेहनतीमुळे, अभ्यासामुळे आणि स्वतःचा शोध घेतल्यामुळेच ह्या आठवड्यात तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवता येणार आहेत. इथे द हर्मिटचं कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुम्ही रिसर्च कराल. जे काही करत आहात त्यामध्ये अधिक कसं चांगलं करता येईल याचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल. शुक्रवारची ऊर्जा आहे ती आणि शनिवारची ऊर्जा स्ट्रेंथ कार्डची आहे. म्हणजे
सगळी भीती दूर होतीये आणि त्याच तुमच्या ऊर्जेमध्ये तुम्ही असताना सुद्धा तुम्हाला कळतंय की आपण करू शकतो. म्हणजे आधीही तुम्ही तेच होतात, आताही तुम्ही तेच आहात. पण फरक काय झाला, की तुम्हाला कळलं, की आपण करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतोय पुढच्या आठवड्यात आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला न्याय देताय. आता आपण पाहू, ह्या आठवड्यात हे यश मिळण्यासाठी कारण सगळीच कार्ड्स सगळी चांगली आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं आता? 10 ऑफ कपचं कार्ड आहे. ते सांगतंय, की तुम्ही आनंदी राहा. इथे जरी परिवाराबद्दल हे कार्ड असलं, तरी आपण मार्गदर्शनासाठी कार्ड काढलंय. त्यामुळे हे कार्ड सांगतंय, की तुम्ही आनंदी राहा आणि असं समजा, की तुम्हाला यश मिळालेलंच आहे आणि ते तुम्ही तुमच्या परिवारातल्या सदस्यांना सांगत आहात. त्यांच्याशी तो आनंद वाटत आहात आणि त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. असं एक स्वप्न, असं एक चित्र तुम्ही पहा. दुसरं कार्ड आहे, की तुम्ही समृद्ध आहात. कुठेही तुम्हाला आत्ता असं वाटत असेल, की अजून काहीच विशेष झालं नाही, आता कुठे सुरुवात होतीये. तर आत्तापासून तुम्ही स्वतःला खूप श्रीमंत आणि एक सुखी असं ऐशोआरामातलं जीवन जगताना पहा. कारण तुम्ही फार कष्ट घेणारी व्यक्ती आहात. कारण खाली बॉटम ऑफ द डेकचं कार्ड होतं मगाशी 10 ऑफ वॅन्ड. ते मला सांगत होतं, की तुम्ही सतत काम, काम, काम असं डोक्यात ठेवता. तर तुम्हाला ब्रह्मांड सांगू इच्छितो, की तुम्हाला सुखी असं जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला त्या ह्याच्यात पाहायला हवं, त्या चित्रात पाहायला हवं. तुम्ही सतत कामात पाहता स्वतःला, त्यामुळे तुम्ही नेहमी मेहनत करताना दिसता. आणि चौथं कार्ड आहे 4 ऑफ वॅन्ड. यश तुम्हाला मिळालेलंच आहे. हेच मी मगासपासून सांगते. ही तिन्ही कार्ड सांगतायत, की तुम्ही यशस्वी झालेले आहात, समृद्ध झालेले आहात आणि एक सुखी, समाधानी जीवन जगत आहात. तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कोणतीही गोष्ट कधीही करू शकता. इतकं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतंय. आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्थिती चांगली होतेय. तुमचं परिवाराशी आणि इतर लोकांशी नातेसंबंध सुद्धा चांगला होतोय. त्यात सुधारणा होतीये, त्यात प्रेम मिळतंय तुम्हाला आणि 4 ऑफ वॅन्डची ऊर्जा सांगतेय, की तुमची इच्छा पूर्ण होतीये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्तापासून पाहायच्या आहेत स्वतःबाबत. म्हणजे येणाऱ्या काळात जे काही तुम्ही करत आहात, जे स्वतःचं साम्राज्य निर्माण करत आहात किंवा जे जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये आत्मविश्वासाने पुढे जात आहात, तुम्हाला तुमची क्षमता कळते, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी आणि पुढे संपूर्ण जीवन तुमचं सुखी समाधानी होण्यासाठी तुम्हाला आत्तापासून स्वतःला ह्या सुंदर चित्रामध्ये पाहायचं आहे. हे होतं तुमचं या येत्या आठवड्याचं रीडिंग. इथे कार्ड आहे, बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे, एस ऑफ पेंटॅकल. हे कशाबाबत सगळं सांगितलं जातंय, तर जिथे कुठे तुम्ही व्यवसायात किंवा आर्थिक दृष्टीने एक नवीन सुरुवात केलेली आहे, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.